वाढदिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपण त्यांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लेट पण थेट शुभेच्छा देऊया. त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. मॅचच्या सुरुवात पहिला बॉल प्रगतीपथावरती सचिन माने मानेवाडी पहिला बॉल फेस करताय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, डॉट आलाय. दत्ता दुटाळ षटक क्रमांक 1 मध्ये. त्याचबरोबर मयूर पन्हाळकर नवी मुंबईचे पहिले शतकवीर त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. त्यांनाही विनंती आहे या शरीरापासून बॉल दूर ठेवला आणि तोच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 32 शिराळ 11 साठी पहिला षटकार सचिन माने यांच्या बॅटमधून आलेला आहे. पहिला मोठा टोला 32 शिराळ 11 साठी सचिन माने. ताकदीचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर केलेला आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण मयूर पन्हाळकर जे कुसाईवाडीचे आहेत, शिराळा तालुक्यातील आहेत, ऑल इंडिया आयकॉन म्हणून आता बऱ्याचशा स्पर्धा ते खेळत आहेत. त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे. एका बाजूला दत्ता दुटाळ यांनी पहिला बॉल चांगला टाकला, परंतु दुसरा बॉल महागडा आहे आणि प्रीमियर लीग मध्ये सचिन माने यांचा खेळ याच मैदानावरती बहरला होता. पुन्हा तयार. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष पनुमरे गावचे संदीप पाटील बबलू यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया. बॉल क्रमांक 3 हा एपी स्पोर्ट्स साठी चांगला होता, कारण डॉट आलाय. कोणती एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. आल्या पावली या बॉल वरती प्रहार केलाय. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. मिळाला मोका, दिला ठोका, षटकार. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. आल्या पावली या बॉल वरती बॉल पाठवला. वाकुर्डे खुर्दचा दीपक जाधव मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅटिंग करताना चांगला खेळ केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी निलेशवीर सरांचं आगमन होत आहे. त्यांचे स्वागत आहे. घराळवाडीचे मंगेश घराळ नाना यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्याचबरोबर रोशन रानमाळे शेठ यांच्या ठिकाणी आगमन आहे. यांचाही शब्द सुमनांनी आपण सहर्ष स्वागत करूया आणि पुन्हा एकदा बोलूया आणि पाहूया मॅचची रंगत. माफ करा, दीपक कांबळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी स्ट्रायकर जोडीमध्ये आहेत. धावसंख्या धावफलकावरती किती आहे? एका षटकाचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना 32 शिराळा 11 यांनी बनवलेल्या आहेत धावा तब्बल 15 बिनगडी बाद. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. सचिन माने आणि दीपक कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करते. एका बाजूला षटक क्रमांक 1 मध्ये आलेवाडीचे दत्ता दुटाळ आले होते. 15 धावा खर्च केल्या, परंतु एकही गडी बाद करू शकले नाही. परंतु ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. केडंबे गावचे धनाजी लोहार ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. स्ट्रायकर इनला मानेवाडीचे सचिन माने बॅटिंगसाठी तयार. धावसंख्या 15 बिनगडी बाद. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. या बॉलच्या पाठीमागे मिळेल का कोणतीही धाव? तर नाही, डॉट आलाय. धनाजी लोहार यांनी या षटकाची सुरुवात चांगली केलेली आहे. डॉट बॉलने केलेली आहे. निर्धाव आलाय. सचिन माने आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे. त्याचबरोबर दिनेशजी जानुगडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही स्वागत. खोलवर टप्प्याचा बॉल. धनाजी लोहार यांनी यॉर्करचा वार केलाय. काय बॉल टाकलाय. 2 बॉलची कमाल. सचिन माने यांना माघारी यावं लागतंय. ड्रीम बॉल टाकला.
यॉर्करचा वार होता आणि केली आहे फलंदाज सचिन माने यांची शिकार. धनाजी लोहार राईट आर्म ओव्हर द विकेट आले. परफेक्ट यॉर्कर आणि सचिन माने त्रिफळाची क्लीन बोल्ड होऊन माघारी आलेले आहेत. धक्का क्रमांक पहिला लागला. ओमसाई एमटीसी दोन्ही अँगलने दाखवत आहे. फ्रंट आणि मिडल बॉल एस्टनचा वेध घेतोय. ड्रीम बॉल यॉर्करचा वार होता. सचिन माने माघारी आलेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आलेले आहेत ऑलराऊंडर खेळाडू शिराळा तालुक्यातील मराठेवाडी गावचे अमर मराठे. बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती प्रतिभा आहे. अमर मराठे यांच्याकडे ऑलराऊंडर आहेत. मराठेवाडीसाठी नेहमीच चांगला खेळ केलाय, परंतु आज 32 शिराळा 11 साठी चांगला खेळ करावा लागेल. धनाजी लोहार यांची दमदार गोलंदाजीमध्ये भेदकता आहे. 2 बॉलच्या पाठीमागे चांगला खेळ केलाय, परंतु आता समोर अमर मराठे बॅटिंगसाठी येत आहेत. धक्का क्रमांक पहिला लागला. 32 शिराळा 11 या टीमला बॉल क्रमांक 3 मनोबल वाढलाय. धनाजी लोहार बॅकफुट वरती गेले, त्यानंतर पंच केलाय. 8व्या बॅटचा हा स्ट्रोक होता. अभि शिंदे बॉल वरती गेले, बॉलची फेकी करतात. एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे येते. फार वेळानंतर 32 शिराळा 11 ला धाव मिळालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या. 3 बॉलच्या पाठीमागे फक्त 1 मिळाले. स्ट्रायकर एंडला फलंदाज दीपक तय्यार, ज्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. प्रतिभा आहे, कौशल्य आहे, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. ओ चांगला बॉल धनाजी लोहार. आता आपल्या गोलंदाजीमध्ये असणारी लकब आता प्रखरतेने मैदानाच्या आतमध्ये धनाजी लोहार दाखवतायत. काटकसरीचं षटक हाताळलंय. एका बाजूला 5 षटकांची मॅच आहे. आता एक चांगली पार्टनरशिप 32 शिराळा 11 ला हवी आहे. शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक. स्ट्रायकर एंडला दीपक तय्यार. वेळेची अचूकता नाहीये. बॉलने घेतली बॅटची कडा आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. फलंदाज दीपक येत आहेत माघारी. धक्का क्रमांक 2 32 शिराळा 11 ला बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही. फलंदाज दीपक यांना भाग्याचा सहारा. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 टीम 32 शिराळा 11 या टीमला लागलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अंकुश जाधव आलेले आहे, ज्यांनी नाईटची शिराळा तालुक्यातील वाडकर प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त खेळ केला होता. असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिडल मध्ये आलेले आहेत, मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी. एका बाजूला धनाजी लोहार यांची धारदार गोलंदाजी. प्रतिभा आहे अंकुश जाधव यांच्याकडे. बऱ्याचशा स्पर्धा चांगल्या खेळलेल्या आहेत, परंतु एका बाजूला धनाजी लोहार यांची एक चांगली गोलंदाजी. पुन्हा तय्यार. वळवण्याचा प्रयत्न. अंकुश जाधव यांनाही बांधून ठेवलेला आहे या बॉलच्या पाठीमागे. षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि एपी स्पोर्ट्स साठी यशस्वी षटकाची सांगता होतीये आणि ते षटक कुणी हाताळलं तर केडंबे गावच्या धनाजी लोहार यांनी हाताळलं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. धावसंख्या आहे 16. धनाजी लोहार यांनी या ओव्हरमध्ये येऊन काय केलं तर 1 धाव दिली आणि 2 फलंदाज तब्बल माघारी पाठवले. शिराळा 11 ला याच ओव्हरमध्ये 2 धक्के आतापर्यंत दिलेले आहेत. एका बाजूला आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. एका बाजूला अंकुश जाधव आहेत, एका बाजूला अमर मराठे बॅटिंग मध्ये आहेत. ही जोडी शिराळा तालुक्यातील नामवंत आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. परंतु आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. गोलंदाजीमध्ये अल्पावधीमध्ये क्रिकेटची मैदानं ज्या खेळाडूने गाजवलेली आहेत. कुसुंबी गावाकडून खेळताना पियुष कदम ओव्हर नंबर 3 मध्ये आले आणि त्यांचा पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे सरळ धावेसाठी. अल्पावधीमध्ये क्रिकेटची मैदानं
कदम तयार होतील आणि यावर्षीची दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग चांगल्या प्रकारे गाजवली आहे. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल पंचांनी सांगितलंय की हा दिशाहीन बॉल आहे. पियुष कदम यांना तो बॉल पुन्हा टाकावा लागेल. एका बाजूला बॅटिंग मध्ये अमर मराठे तात्या, एक मोठा टोला त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. या अगोदरच्या बॉलवरती पुन्हा तयार, बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन हाई बॉल सोडून दिलाय. आज पियुष कदम यांना दिशेसाठी झगडावं लागतंय. बरेचसे काही बॉल त्यांनी दिशाहीन टाकलेले आहेत, परंतु आता दिशेवरती नियंत्रण त्यांना आणावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पियुष कदम कुसुंबी गावचे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार होत आहेत. जावली तालुक्यामध्ये तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे आणि त्या गावचे खेळाडू आहेत. आडव्या बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉलने सीमारेषा तोडलीये 4 धावेंसाठी आणि याही बॉलच्या पाठीमागे 4 धावा मिळतील. 32 शिराळा 11ला आडव्या बॅटने बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी अमर मराठे तात्या यांचा हा वार. बॉल चाललाय सीमापार. 27 धावा धावफलकावरती येत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये धावसंख्येचा वेग मंदावला होता. 28 आहे. आपण करेक्शन करूया. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एका खेळाडूला 2 षटक हाताळता येतील याची आपण नोंद घ्या. खोलवर टप्प्याचा बॉल. आता थोडीशी दिशा आणि टप्पा बदलला गोलंदाजी करताना पियुष कदम यांनी. बॉल थोडासा उजव्या स्ट्रीच्या बाहेर टाकला, खोलवर टप्प्याचा टाकला. तब्बल 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. शेवटच्या आता काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. राऊंड द विकेट पियुष कदम गोलंदाजी मार्ग वरतून पुन्हा तयार. आता उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल. सुरुवातीचे काही बॉल दिशाहीन टाकले, नकारात्मक टाकले होते, परंतु त्यानंतरचे काही बॉल पियुष कदम यांनी चांगले टाकलेले आहेत. सुरुवातीच्या बॉलमध्ये हात फलंदाजांनी खोलले होते, आता फलंदाजांना बांधून ठेवलेले आहे. याही बॉलच्या पाठीमागे तब्बल आणखीन 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचलेली आहे. 32 धावा. पुन्हा एकदा अमर मराठे तात्या बॅटिंगसाठी तयार. फुल टॉस बॉल त्याला वळवलाय. फाईन लेगला खेळाडू आहेत. बॉलची फेकी ही स्ट्रायकर एंडला केली आहे आणि पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. 3 धावा धावून काढल्या. नो चेक अशा 4 धावा आपण स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया. पंचांनी सांगितलं की हा बीमर आहे आणि पियुष कदम यांना तो बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. आता अग्नि दिव्यातून जावं लागेल, परंतु फलंदाजाला मुभा आहे मोठा फटका खेळण्याची. अजूनही शेवटच्या काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्राइक एंड वरती आता बॅटिंग करतील अंकुश जाधव. अंकुश जाधव पुन्हा तयार. एका बाजूला अनुभव, एका बाजूला युवा खेळाडू. लाईन मिस करून बसलेले आहेत या बॉलच्या पाठीमागे खेळताना अंकुश जाधव. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. निश्चित मोकळा श्वास घेतला असेल या बॉलच्या पाठीमागे पियुष कदम यांनी, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी या ओव्हर मध्ये केलेली आहे. अजूनही शेवटच्या बॉलचा केस शिल्लक आहे. अमर मराठे तात्या क्रमांक 3 वरती आलेले आहेत बॅटिंग मध्ये. 1 षटकार 1 चौकार हे त्यांच्या खेळाचं आतापर्यंतचं वैशिष्ट्य राहिलंय. राऊंड द विकेट पियुष कदम. वेळेच्या अचूकता तितकीशी चांगली अमर मराठे तात्या यांना साधता आली नाही, परंतु एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये या दोन्ही खेळाडूंनी केलं. षटक क्रमांक आता 3चा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे आणि प्रथम बॅटिंग करताना 32 शिराळा 11ने बनवलेले आहेत धावा 39. तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये अवघ्या 16 धावा होत्या. त्यानंतर धावसंख्येचा वेग वाढला. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. चला घाई करा. दोन्ही संघांना आपण विनंती करूया की तुम्हाला अधिकचा वेळ हा घेता येणार नाही आणि यानंतरच्या मॅचच्या टॉस साठी आपण विनंती करूया. कराड फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान अशी लढत होणार आहे. कराड फायटर आणि KSK महाबळेश्वर यानंतरची लढत आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. एका बाजूला अंकुश जाधव आणि अमर मराठे तात्या यांनी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकलाय आणि 32 शिराळा 11 साठी एक पार्टनरशिप
तिसऱ्या विकेटसाठी या दोन्ही खेळाडूंनी उभी केलेली आहे, परंतु ओव्हर नंबर 4 साठी AP स्पोर्ट्स जावलीने आता पर्याय निवडलेला आहे. केडंबे गावचा खेळाडूचं नाव आहे धनाजी लोहार, ज्यांनी या अगोदर षटक क्रमांक 2 हाताळलं होतं. अवघी एकच धाव दिली होती. अशाच खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती आणलंय. समोर आहेत अंकुश जाधव, जे गुडेगावचे आहेत. अंकुश जाधव, त्याचबरोबर अविनाश शेवाळे शेठ यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचाही शब्द सुमनांनी आपण स्वागत करूया. अतुल बाबा भोसले यांचे कट्टर समर्थक आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. एका बाजूला धनाजी लोहार, ओव्हर नंबर 4. हो, चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर घुसळणारा बॉल. या बॉलची धाकता होती, वाकडण्याजोगा बॉल टाकलेला आहे धनाजी लोहार. काय गोलंदाजी केली आहे संपूर्ण डावामध्ये. दिशेवरचा असणारा नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता या खेळाडूने प्रखरतेत अंमलामध्ये आणलेली आहे आणि अंकुश जाधव सारख्या खेळाडूला बांधून ठेवलंय. पुन्हा तयार, शफल झाले अंकुश जाधव. त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही फलंदाज एकाच एंडला. एकाला माघार यावं लागेल, परंतु पहा जो थ्रो केला, थ्रो थांबवता आला नाही आणि त्यानंतर लेग बाईटची धाव येते. अंकुश जाधव बालंबाल बचावलेले आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या आता पुढे सरसावते. या धावेने 3 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आहे 40 धावा धावफलकावरती. 32 शिराळा 11 प्रथम बॅटिंग करत असताना अमर मराठे तात्या स्ट्रायकर एंडला. एका बाजूला धनाजी लोहार यांची धारदार गोलंदाजी आहे. तोला मोलाचे खेळाडू एकामेकासमोर. अनुभव दोन्ही खेळाडूंच्या गाठीशी. शेवटचे 3 बॉल बाकी या षटकातील. धनाजी लोहार निघालेत राईट आर्म ओव्हर द विकेट. छोट्या उसळीचा बॉल, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, बॅट वरतून आली. म्हणजे जी अपेक्षा या ठिकाणी या बॉलच्या पाठीमागे होती, जो अंदाज बांधला होता खेळण्याचा की टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा उसळेल, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. डॉट आलाय, बांधून ठेवले अमर मराठे तात्या यांना. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. अमर मराठे तात्या तयार. बॅकफूट वरती गेले, त्यानंतर लॉंगॉनला खेळलेला फटका. अभि शिंदे बॉल वरती जात आहेत, लॉंगॉनला उभे आहेत. बॉलची फेकी, एक सिंगल धाव. अंकुश जाधव पुन्हा स्ट्राईक वरती आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला शेवटचा बॉल बाकी आहे. अंकुश जाधव एक प्रतिभावंत खेळाडू आहे. स्ट्रायकर एंडला तयार, परंतु एका बाजूला भेदक गोलंदाज केडंबे गावचे धनाजी लोहार शेवटचा बॉल घेऊन निघतील. शरीरापासून बॉल दूर ठेवला, खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय. फेक स्ट्रायकर एंडला केली, तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा धावून काढण्याची मुभा मिळाली. षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 43. तब्बल 24 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी. प्रथम बॅटिंग करताना 43 वरती 2. टीम 32 शिराळा 11. त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. दिनेश दादा जानुगडे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करूया. या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचाही या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. शेवटच्या आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि षटक क्रमांक आता 5 साठी ओव्हर नंबर 5 चा सुरुवात होत आहे. वरोशी एक्सप्रेस विक्रम कासुर्डे ओव्हर नंबर 5 साठी गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. वरोशी गावाचा पर्याय AP स्पोर्ट जावलीने निवडलेला आहे. स्ट्रायकर एंडला मराठेवाडीचे अमर मराठे तात्या यांनी आडव्या बॅटने बॉल समोरच्या बाजूला पाठवलाय. पत्रा वाजव स्ट्रोक सीमा पार षटकार. त्याचबरोबर भरतजी कुराडे यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे स्वागत. या स्पर्धेच्या वतीने शक्ती आणि युक्तीचा साधलाय अमर मराठे तात्या यांनी मेळ आणि या बॉल वरती केलाय. समोरच्या बाजूला चांगला खेळ, बॉल सीमा पार षटकार. ताकदीचा चांगल्या प्रकारे वापर केला. वेळ होता.
आणि बॉल समोरच्या बाजूला पाठवला 6 धावेंसाठी. विक्रम कासुर्डे यांच्यावरती पहिल्याच बॉलच्या पाठीमागे भीषण हल्ला चढवलेला आहे. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत, ते चांगले टाकावे लागतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये वादळ आले आणि त्या वादळाचं नाव आहे अमर मराठे तात्या. बॅकफूट वरती गेले आणि हा फटका एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. फटका आहे कडक, बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे धडक. अमर मराठे तात्या यांच्या बॅट मधून मोठा टोला आला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला, बॉल सीमा पार षटकार. 55 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटच्या अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. प्रतिभा आहे, क्षमता आहे विक्रम कासुर्डे यांच्याकडे. चांगली गोलंदाजी करू शकतात. आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. एंड बदललाय, आता ओव्हर द विकेट आलेले आहेत. या अगोदर राऊंड द विकेट आले होते. आता हा चांगला बॉल टाकलाय, मनोबल वाढवणारा बॉल आहे. कारण मोकळा श्वास घेतला असेल विक्रम कासुर्डे यांनी. कारण या अगोदर ज्या प्रकारची गोलंदाजी विक्रम कासुर्डे यांनी केली होती, तब्बल 2 मोठे फटके त्यांनी आतापर्यंत खर्च केले होते. हा जो बॉल असा होता ना, जो विक्रम कासुर्डे यांचा मनोबल वाढवणारा बॉल होता आणि तो त्यांनी हाताळला. 3 बॉलचा खेळ झालाय, 3च बॉलचा खेळ आता बाकी आहे. काय दडलंय, कुठपर्यंत 32-11 संघ मजल मारेल. 4था बॉल प्रगतीपथावरती वरोशी गावचे विक्रम कासुर्डे. वेगाने टाकलेला यॉर्कर पद्धतीचा बॉल. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर हो केला गेलाय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. परंतु यावेळेला पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज अंकुश जाधव धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. आता शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आणि कराड फायटर्स आपल्यामध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. अ गटातून पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना असणार आहे. जागेवरतूनच बॅकफूट वरती जाताना हा फटका खेळलाय आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी अमर मराठे तात्या यांचा फटका आहे तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये याच नावाचे आले सुनामी. शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण हल्ला, बॉल सीमा पार षटकार. बहात्तर धावा, माफ करा 62 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ठिकाणी टॉस केला झाल्यानंतर खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती खेळलेला स्ट्रोक, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, स्ट्रायकर एंडला फेक केली आणि हो तो प्रयत्न जरूर या ठिकाणी झालेला आहे. 2 धावा 64 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम 32 शिराळा 11 ने बनवलेले आहेत. आता AP स्पोर्ट जावली समोर आव्हान ठेवलेलं आहे. तब्बल बनवायचे आहेत धावा इथून पुढे 65, येणारे बॉल 30. आपण टॉस करूया. कराड फायटर विपक्ष KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अशी लढत आहे आणि या लढतीचा या ठिकाणी होतोय टॉस. आणि हा टॉस आपण करणार आहोत नवी मुंबईचे पहिले शतकवीर, ऑल इंडिया आयकॉन, अलीकडच्या काळामध्ये ज्यांनी बऱ्याचशा स्पर्धा खेळलेल्या आहेत, मयूर पन्हाळकर कुसाईवाडी यांच्या शुभाचे हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करत आहोत. आणि दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस साठी या.
आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन्स मध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर विपक्ष कराड फायटर अशी लढत या ठिकाणी होणार आहे आणि या लढतीचा आपण आता मुख्य व्यासपीठावरती टॉस करत आहोत. आणि टॉस मित्रांनो ज्यांच्या शुभाशय होत आहे या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे पहिले शतकवीर आणि ऑल इंडिया आयकॉन म्हणून बऱ्याचशा स्पर्धा खेळणारे मयूर पन्हाळकर टॉस होत आहे आणि नाणेफेकीचा कौल KSK महाबळेश्वर या ठिकाणी मागितलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे कराड फायटर या टीमने. सुजित टॉस जिंकताय आणि टॉस किती महत्त्वाचा होता कराड फायटरच्या दृष्टीने? टॉस तर खूप महत्त्वाचा होता कारण की आता रेनी सीझन संपत आला त्यामुळे प्रॅक्टिसमध्ये नाहीत पोरं. पण ठीक आहे, आज 4 ओव्हरची मॅच आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. राजू कंग अनेक वेळा तुम्ही आणि राजू कंग बॅटिंगमध्ये पाहत असतात आणि राजू कंग यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे. आपल्या भावना कशा आहेत? टुर्नामेंट तर त्याच्या वाढदिवसालाच पाहिजे होती पण दुर्दैवाने रविवार शनिवार नाही आला म्हणा. पण भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू की त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करू. हे होते सुजित शेवाळे कराड फायटरचे कॅप्टन. KSK महाबळेश्वर स्वप्नील शिंदे लाले आहेत. लाले तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असं? आम्ही पहिली पण बॉलिंगच घेतली असते कारण की विकेट खूप स्लो आहे त्यामुळे जास्त रन झाले तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे पावसाचे चान्सेस आहे त्याच्यामुळे आम्ही बॉलिंग घेतली असते. पण बॅटिंग आले तर आम्ही कमीत कमी 60 धावा करण्याचा प्रयत्न करू. राजू कंग क्रिकेट मित्र आहेत आपल्या सर्वांच्या आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी गणेश कंग स्मृती चषक आहे. आपल्या भावना कशा आहेत? खरंच खूप चांगलं आयोजन केलं राजू यांनी आणि त्याच्या बड्डेच्या त्याला शुभेच्छा दिल्याच होत्या परवा आणि खूप चांगलं आयोजन केलं आणि खेळायला सुद्धा मजा येईल. अधिकचा वेळ घेणार नाही. KSK महाबळेश्वर तुम्हाला आणि कराड फायटर तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे आणि कराड फायटरने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर जो संघ या ठिकाणी कराड फायटर जो खेळत आहे त्या संघाचे संघ मालक आहेत बाबासो बागल शेठ आणि दीपक दादा लोखंडे यांच्या माध्यमातून हा संघ कराड फायटर हा या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे आणि KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचा संघ आहे त्यांच्या विरुद्ध KSK महाबळेश्वर हा संघ मैदानाच्या आतमध्ये पुढील मॅचमध्ये खेळणार आहे. त्याचबरोबर भरतजी कुराडे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करूया. काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. त्याचबरोबर तुळसणगावचे क्रिकेटर निलेश वीर सरांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करूया. या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर शहराचे सचिन मस्के पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया आणि त्यांचाही आपण या ठिकाणी आपण सन्मान करूया. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते आवर्जून उपस्थित असतात. 32 शिराळा 11 संघ अनेक स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो आणि आपण त्यांचा सन्मान ठिकाणी करत आहोत. सचिन मस्के पाटील यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. अनेक खेळाडूंचं कौतुक बक्षीस स्वरूपी त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहत असतो आणि त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती यानंतर आपण करत आहोत. परंतु आपण मुख्य व्यासपीठावरती तुळसणगावचे क्रिकेटर निलेश वीर सरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायाचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण निलेश वीर साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. त्यानंतर सचिन दादा मस्के पाटील यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. अनेक खेळाडूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते आणि त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने होत आहे. एका बाजूला 65 धावा कुटायच्या आहेत, एका बाजूला 65 धावांचा बचाव करायचा आहे अशी रंगत आहे. एका बाजूला जावली तालुक्यातला संघ आहे AP स्पोर्ट जावली तर दुसऱ्या बाजूला शिराळा तालुक्यातला संघ आहे 32 शिराळा 11 अशी लढत आहे. पहिला डाव झालेला आहे मित्रांनो. टॉस जिंकून AP स्पोर्ट्सने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. 32 शिराळा 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. 64 बनवल्या. त्याच्यामध्ये अमर मराठे तात्या यांचा खेळ खास करून बहरला आणि संघाने मजल मारली 64 वरती आणि 65चं आता लक्ष दिलेलं आहे AP स्पोर्ट जावली या टीम समोर. चला फिल्डिंग लावा. शिराळा 11 आपल्याला विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते.
ओव्हर नंबर आता 1 साठी शिराळा तालुक्यातील मांगले गावचे ओमकार पाटील आलेले आहेत. बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये सँडी बिरामने, स्ट्रायकर जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहेत. बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये हादगेगर गावचे अभिषेक गोळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे. षटक क्रमांक 1 ला होते सुरुवात. पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय. मांगले गावचे ओमकार पाटील यांच्या हाती बॉल सुपूर्त केलाय. षटक क्रमांक 1 साठी एका बाजूला बॅटिंग मध्ये सँडी बिरामने, खर्शी बारामुरे गावचे. पहिलाच बॉल आणि त्या बॉलची दाहकता बांधून ठेवलाय. हा बॉल डॉट आलाय. पहिला बॉल चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. तब्बल 2 बॉलचा खेळ झालेला आहे. ओमकार पाटील यांची गोलंदाजीची दाहकता आहे. सुरुवात चांगली केली ओव्हर नंबर 1 मध्ये. लोअर फुलटॉसचा बॉल कमी गतीचा होता. खेळाडू आहेत वाईडिश लॉंगॉनला बॉलची फेकी करतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. स्ट्रायकर एंड मध्ये आता बॅटिंग मध्ये आपण चर्चा करत आहोत अभिषेक गोळे जे हादगेगर गावचे आहेत. नेहमीच गणसोलीच्या कॉलनी क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट खेळलं. 1 गाव 11चं क्रिकेट हादगेगर टीम कडून. परंतु एका बाजूला मांगले गावचे ओमकार पाटील षटक क्रमांक 1 मध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट आलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. ओमकार पाटील अलीकडच्या कालावधीमध्ये खेळ त्यांचा बहरलेला आहे आणि गोलंदाजीमध्ये एक चांगला निखार आलाय. अभिषेक गोळे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय जे आक्रमक आहेत. शरीरापासून दूर ठेवला. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पंच या ठिकाणी सांगतायत कल्याणी घोरपडे सर की हा व्हाईट बॉल आहे तो पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा ओमकार पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. आक्रमण केले अभिषेक गोळे यांनी. अखेरकार हात खोलले. या बॉलची उडान एपी स्पोर्ट जावलीसाठी अभिषेक गोळे यांचा होता. 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. अभिषेक गोळे यांनी अखेरकार आक्रमण केलं. ओमकार पाटील यांच्यावरती हा हल्ला चढवला आडव्या बॅटने आणि बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. सुरुवातीच्या काही बॉलमध्ये ओमकार पाटील यांचा आपण जलवा पाहिला, परंतु आता त्यानंतर अभिषेक गोळे यांचं आक्रमण सुरू झालंय. धावसंख्या आहे 8. बिनगडी बाद. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न ओमकार पाटील यांचा आहे. पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे तो पुन्हा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर अशी सूचना आता ओमकार पाटील यांना पंचांनी दिलेली आहे. म्हणजे अतिरिक्त उसळीचा जो बॉल तुम्ही हाताळू शकत होता तो तुम्ही हाताळलाय. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न. वेळेची अचूकता नाहीये. थोडीशी गडबड होतीये क्षेत्ररक्षण करताना, परंतु एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलेलं आहे. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे आणि तिसरीचाही प्रयत्न केलेला आहे. हे चातुर्य, ही चपळता एपी स्पोर्ट जावलीसाठी दोन्ही फलंदाज देत आहेत. तब्बल 3 धावा या बॉलच्या पाठीमागे आल्या आणि धावसंख्या पुढे सरसावतीये. 65 धावांचं प्रत्युत्तर देताना धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 12. आता विजयासाठी इथून पुढे आता किती बनवायचे आहेत हे समीकरण आपण धावसंख्येचं गुणोत्तर नव्याने मांडूया. 53 बनवायचे आहेत. येणारे बॉल आता आहे 24. येणारे आता बॉल शिल्लक आहे 24. धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे 53. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्क वरती आता केलाय बदल. एका बाजूला स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसली आहे. ओव्हर नंबर 2 साठी एका युवा खेळाडूला गोलंदाजी मार्क वरती आणलेलं आहे. आयुष त्यांचं नाव ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्क वरती प्रविष्ट होत आहेत. षटक क्रमांक 2 चा पहिला बॉल. अनुज
माफ करा, अनुज जे चरणगावचे आहेत ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. पहिलाच बॉल अनुजने चांगला टाकलाय, डॉट टाकलाय, कोणतीही धाव खर्च करत नाहीयेत. एका बाजूला ज्यांनी पाठीमागच्या ओव्हरमध्ये हात खोलले होते अभिषेक गोळे यांना बांधून ठेवलंय. बॉल क्रमांक 2, कमी गतीचा असणारा बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग मध्ये तयार होतील. सँडी बिरामने स्ट्रायकर एंडला तयार. आता जोखीम घेतली आणि बॉल वळवला सीमा रेषेच्या पलीकडे. बॉलने घेतली भरारी. सँडी बिरामने यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. विथ द टर्न हा बॉल खेळलाय, फिरकीला प्रत्युत्तर दिलंय, परंतु एका बाजूला अनुज पुन्हा तयार. बॉल वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे चांगली आहे. एका बाजूला सँडी बिरामने तयार. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीपला, परंतु आता 30 यार्ड वर्तुळातील क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत जाऊन पोहोचले. या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव. आता जी काय लकब आहे आपल्या गोलंदाजीमध्ये ती अनुजने मैदानाच्या आतमध्ये आता या बॉलच्या पाठीमागे दाखवलेली आहे. फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं. धावसंख्या धावफलकावरती आहे. 20 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एका बाजूला या बॉलच्या पाठीमागे आपण चर्चा केली ना तर तब्बल धावा आलेल्या आहेत, 4 आलेल्या आहेत. एक चांगला फटका होता. सरळ बॉलने 4 धावांसाठी सीमारेषा ओलांडली. बॅटिंग मध्ये अभिषेक गोळे पुन्हा तयार. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल डीप स्क्वेअर रेगला. खेळाडू बॉलच्या खाली, लांबी पडली कमी, यावं लागेल. अभिषेक गोळे हातगेघर यांना माघारी. धक्का क्रमांक पहिला एपी स्पोर्ट्स जावली या टीमला आणि पहिलं सुयश या ठिकाणी अनुजने प्राप्त करून दिलेलं आहे टीम 32/11 या टीमला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आक्रमण करण्याचा प्रयत्न अखेरकार फसला. लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती अंडरम क्रिकेटच्या बऱ्याचशा स्पर्धा गाजवणारा अंडरम क्रिकेटचा टॅपर आणि जावली तालुक्यातील पिंपरी गावचा अभि शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती. परंतु ओव्हर नंबर आता 3 साठी पर्याय निवडलेला आहे. गोलंदाजी मार्ग वरती कुणाला बोलवलं जाईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे. 2 षटकांच्या अखेरीस 24 धावा झालेल्या आहेत. आता 18 बॉल 41 ची गरज. पर्याय निवडलेला आहे गोलंदाजी मार्ग वरती शिराळा तालुक्यातील मराठेवाडी गावचा. खेळाडूचं नाव आहे अमर मराठे तात्या. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन ज्यांनी बॅटिंग चांगली केली आहे, आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. 18 बॉल 41 ची झुंज. तर एका बाजूला क्रिकेटच्या पटलावरती 2 बाईक आपल्या नावी करणारा सँडी बिरामने शरीरापासून बॉल दूर ठेवला. खेळण्याचा प्रयत्न, ही धाकता आहे अमर मराठे तात्या यांच्या गोलंदाजीची. ताकासूर लावू दिला नाही. दुसरीचा प्रयत्न आणि पंचांचं बोट आकाशाकडे. क्रिकेटमध्ये गलपान पणाला थारा नसतो आणि पहा अभि शिंदे यांना यावं लागेल माघारी. दुसरी धाव घेण्याचं जोखीम घेतलं, हो नाही. या प्रयत्नामध्ये क्रीज सोडलं होतं, परंतु चांगली फेक ही पाठीमागच्या बाजूने आली आणि अभि शिंदे यांना जावं लागतं आता माघारी. धक्का क्रमांक 2 एपी स्पोर्ट जावली या टीमला. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे.
अभि शिंदे माघारी येत आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी कुसुंबीचा एक युवा ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. पियुष कदम क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीग या वर्षीचा हंगाम चांगल्या प्रकारे खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत, परंतु अमर मराठे तात्या नवी मुंबई किंवा एक गाव किंवा शिराळ्याच्या क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे खेळाडू अमर मराठे तात्या, तर एका बाजूला अल्पावधीमध्ये आपल्या नावाची दखल घ्यायला लावणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कुसुंबी गावचे पियुष कदम. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला युवा खेळाडू, एका बाजूला अनुभव, अशा प्रकारचं तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये. रोमांच आणि थरार. स्ट्रायकर एंडला पियुष कदम. आणि अखेरकार पियुष कदम यांनाही माघारी यावं लागतंय. अमर मराठे तात्या यांनी आणखीन एका फलंदाजाला माघारी पाठवलंय. आल्या पावली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पियुष कदम यांचा फसला. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा. ओम साई MTCचा हा रिप्ले टेलिकास्ट आणि त्यानंतर विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 3 टीम AP स्पोर्ट्स जावली या टीमला. पियुष कदम मैदानाच्या आतमध्ये गेले, पियुष कदम मैदानाच्या बाहेर आले. हे 2 विकेट ज्या होत्या ना त्या झटपट गेलेल्या आहेत आणि AP स्पोर्ट्स जावली संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. आता कुणाला तरी संकट मोचक मैदानाच्या आतमध्ये बनावं लागेल आणि AP स्पोर्ट्स जावलीला चांगला खेळ करावा लागेल. यश दुंदळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 5 वरती जे दुंद गावचे आहेत प्रतिभा आहे या खेळाडूकडे. आता मिडल ऑर्डर मध्ये चांगला खेळ करावा लागेल. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. पण जीवन असो किंवा क्रिकेट, संघ अडचणी ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस चारी बाजूने येतात, परंतु आता याच अडचणीतून AP स्पोर्ट्सला मार्ग काढावा लागेल. अमर मराठे पुन्हा तयार. चांगली गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक 3 मध्ये अमर मराठे तात्यांचा खेळ बहरलाय, परंतु एका बाजूला यश दुंदळे दिशा दिली आहे. फक्त या बॉलला पायांवरती असणारा बॉल. जमेची बाजू कोणती आहे AP स्पोर्ट्ससाठी, तर सँडी बिरामने अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जमेची बाजू असू शकते AP स्पोर्ट्स जावलीसाठी. दोन्ही संघांसाठी फार महत्वाची विकेट जर इथून पुढे आता कोणती आहे ना, तर त्या विकेटचं नाव आहे सँडी बिरामने. स्ट्रायकर एंडला तयार. एका बाजूला अमर मराठे तात्या आज प्रतिभावंत खेळाचं सादरीकरण केलंय. जागेवरतूनच हा फटका, क्षेत्ररक्षक जातील का, तर नाही, तिथे घसरले आणि अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावेंसाठी सँडी बिरामने यांचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. शक्ती आणि युक्तीचा या बॉलच्या पाठीमागे सँडी बिरामने यांनी चांगला साधलाय मेळ आणि या बॉल वरती केलाय चांगला खेळ. अमर मराठे तात्यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 65चं टार्गेट आहे. अमर मराठे पुन्हा तयार होतील. गोलंदाजी मार्क वरतून समोर आहे सँडी बिरामने. दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत. सँडी बिरामने मोठी उमेद AP स्पोर्ट्स जावली या टीमची. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकला नाही. बांधून ठेवलं अमर मराठे तात्या यांनी या बॉलच्या पाठीमागे. सँडी बिरामने यांना डॉट आलाय. आता षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. सँडी बिरामने स्ट्रायकर एंडला तयार होत आहेत. घायल तो यहाँ परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी अडचणी आहेत, परंतु आज या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शेवटच्या बॉलवरती सँडी बिरामने यांनी हे संकेत दिले, एक धाव काढून स्ट्राइक मी माझ्याकडे ठेवतोय. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या आहे 3 षटकांच्या अखेरीस तब्बल धावा आहेत 31. आता इथून पुढे आता 12 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 34. परिंदे को मंजिल मिलेगी, पहले उसके पंख बोलते हैं, अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश.
200 जिनके हुनर बोलते आणि याही मॅच मध्ये आता त्याच हुनरने खेळावं लागेल. 12 बॉल 34 ची झुंज. पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती बोलवलेलं आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक चरण गावचा अनुज गोलंदाजी मार्कवरती. समोर आहे खर्शी बारामुरे गावचे सँडी बिरामने. 12-34चा थरार. अनुज गोलंदाजी मार्कवरती. फिरकी गोलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. सँडी बिरामने स्ट्रायकर एंडला. 12-34. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. बॉलला आता गरकन वळवलंय, बांधून ठेवलंय. टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न होतोय, अंगाला जाऊन भेदतोय. डॉट आलाय. 11 बॉल 34 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. मेहनत अशी करायची ना की यशाने हा धिंगाणाच घातला पाहिजे आणि ती मेहनत आज मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कष्ट ही अशी गोष्ट आहे की नशिबात नसलेल्याही गोष्टींचे दार उघड करते. जागेवरतूनच हा फटका खेळलाय. एक सिंगल धाव पूर्ण केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? केलाय. फेक कोणत्या एंडला? तर स्ट्रायकर एंडला. 2 धावा आलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे 10 बॉल 32 धावांची अजूनही गरज आहे. एपी स्पोर्ट्स जावली या टीमला. सँडी बिरामने. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है आणि ती उमेद आपण या अगोदर देखील चर्चा केली. एका बाजूला 32 रनाची मोठी उमेद फिरकी गोलंदाज चरण गावचे अनुज, तर एपी स्पोर्ट्स साठी खरशी बारामुरे गावची एक मोठी उमेद सँडी बिरामने. दोन्ही खेळाडू युवा आहेत एकमेकांसमोर. 10 बॉल 32. जागेवरतून फटका समोर खेळलाय. 2 खेळाडू येत आहेत. लॉंगॉनचे खेळाडू बॉलवरती आले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत आहेत. आता 30 धावांची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 9 बॉल. अजूनही 30 धावांची गरज. एका बाजूला मोठ्या फटक्यांची मुभा अनुज काय फलंदाजांना देत नाहीयेत. एकेरी दुहेरी धावाने धावफलक पुढे सरसावत आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 9. 30 धावांची गरज. सँडी बिरामने स्ट्रायकर एंडला तयार. हाई फटका लॉंगॉनला खेळाडू आहेत. आता या वेळेला दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? परंतु यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. आता 8 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी बनवायच्या आहेत धावा इथून पुढे. 29. अजय यांचं एक चांगलं क्षेत्ररक्षण या बॉलच्या पाठीमागे. पुन्हा एकदा अनुज तयार. बॅकफूट वरती जाऊन या बॉलला खेळण्याचा प्रयत्न. लेट कट केला. त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे 2 आलेले आहेत. अडतीस धावा म्हणजे इथून पुढे 27 ची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. मॅच जिवंत आहे अजून आणि लढण्यासारखं या मॅच मध्ये बरचसं काही बाकी आहे. आयुष्याला लागलेली नजरी कष्टानेच काढावी लागते आणि आता ते कष्ट प्रामाणिक करावे लागतील. 27 ची अजूनही या ओव्हर मध्ये या मॅच मध्ये गरज आहे. येणारी बॉल 7-27. यश तयार. पायांचा वापर केला. शरीरापासून बॉल दूर ठेवला. पंच कल्याणी घोरपडे सर या ठिकाणी सांगतात की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन आहे. त्याचबरोबर जालिंदर पन्हाळकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. कुसाईवाडीचे एक उत्कृष्ट यष्टी रक्षक आहेत. त्याचबरोबर सागरजी थोरात यांच्या या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे स्वागत. अखेरकार मैदानाच्या डाव्या बाजूला फटका खेळलाय. सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला जाईल का? परंतु पहा चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि इथे हे चातुर्याचा प्रयत्न केला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पहा क्षेत्ररक्षकांचं आता जी चपळता होती ती कामे आलेली आहे.
आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव प्राप्त होईल. म्हणजे इथून पुढे आता शेवटच्या 6 बॉलच्या पाठीमागे चाळीस धावा धावफलकावरती येत आहेत. 25 धावांची गरज आहे. येणारे बॉल 6. चला दोन्ही संघांना विनंती करूया आपण घाई करा. एका बाजूला यश धुंदळे आहेत, एका बाजूला सँडी भिरामणे आहेत. अंतिम षटकासाठी आता शिराळा 11 कडून अजय अर्थात क्रिकेटच्या पटलावरती रबाडा या नावाने प्रसिद्ध असणारे खेळाडू गोलंदाजी मार्क वरती गुडेगावचे अजय गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय फलंदाज यश धुंदळे आहेत. 6 बॉल 25 ची गरज आहे या मॅच मध्ये. सहा बॉल 25. फिक्र करता है कि तो फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आणि या मॅच मध्ये आज विश्वास ठेवावा लागेल स्वतःवरती. शरीरापासून बॉल दूर ठेवलाय आणि या बॉलच्या पाठीमागे वाईड आहे आणि फलंदाज रनआउट आहे. एका बाजूला 6 बॉल आता 24 ची गरज. सहा बॉल 24 ची गरज आहे. यश धुंदळे आता धावचीच्या स्वरूपामध्ये आउट होऊन माघारी येतील. आता मैदानाच्या आतमध्ये कुसुंबी गावचे ऑलराऊंडर खेळाडू किरण चिकणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. 6 बॉल 24 ची गरज आहे. जीवनामध्ये संकटांना शरण जाऊ नका, परिस्थितीला शरण कधी जाऊ नका, तर परिस्थितीवरती मात करा आणि याही परिस्थितीवरती आता खेळाडूंना मात करावी लागेल. 6 बॉल 24 ची गरज आहे. एका बाजूला अजय पाटील रबाडा गोलंदाजी मार्क वरतून पुन्हा तयार. स्ट्रायकर इनला सँडी भिरामणे. संपर्क नाही, डॉट आलाय. 5 बॉल आता 24 ची या मॅच मध्ये गरज आहे. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स है, बल्कि दोस्तों उसी खेल में मजा है जिसमें हार की रिक्स है. आणि हा तो खेळ क्रिकेटचा आहे ज्याच्यामध्ये हारण्याची भीती आहे. हाई बॉल डॉट आलाय. आता 4 बॉल 24. प्रत्येक बॉल सीमा पार अशाच प्रकारचं समीकरण उरलेलं आहे. 4 बॉल 24. अजय पाटील गुडे यांची चांगली गोलंदाजी. शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजांना बांधून ठेवलाय. 4 बॉल 24. सँडी भिरामणे हा लॉंग ऑनला. 4 बॉल 24 ची गरज असताना बॉल पाठवले सीमा पार आणि संग्राम लावंड यांनी मुख्य व्यासपीठावरती पकडला. एका हातामध्ये झेल. आता 3 बॉल 18 ची गरज. मॅच मध्ये आशा पल्लवी झालेल्या आहेत. हा पहिला आलाय. सँडी भिरामणे पुन्हा तयार. सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतः अजय बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत परंतु दुसरीचा प्रयत्न केला. आता 2 बॉल 16 ची गरज. आता 2 बॉल 16 ची गरज आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे आणि नशिबाच्या भरोशावरती असणारा एपी स्पोर्ट्स जावलीसाठी हा सामना. सँडी भिरामणे तयार. सुरुवातीपासून सँडी भिरामणे मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु निश्चित मॅच फिनिश करू शकले नाही. अजय पाटील यांची चांगली गोलंदाजी. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. चला कराड फायटर आणि KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आपण मॅचची तयारी करा. आणि अखेरकार या मॅचची औपचारिकता आता या ठिकाणी संपलेली आहे. एपी स्पोर्ट्स जावलीचं मनपूर्वक आभार. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, आपले मनपूर्वक आभार. आणि टीम 32 शिराळा 11चं अभिनंदन. हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होत आहे. त्याचबरोबर काही सन्मान आपण करत आहोत. जालिंदर पन्हाळकर काका यांचा सन्मान